इंदूरकराचं कीर्तन ऐकते. कीर्तन ऐकत तुम्ही. नमस्कार मंडळी. तर आज दुपारी मी शेतात आली आहे, पण आज तुम्हाला आजचं वातावरण म्हणजे शेतातलं सुंदर वातावरण, आजच्या दिवसात घडलेल्या काही खास गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आईला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला तुम्हालाही आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आजचा वेळ कसा जातोय आणि आईसोबत खास गप्पा कशा होतात हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तसेच वातावरण देखील खूप सुंदर आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आजचा दिवस हा सुरुवातीला नेहमीसारखा वाटतच होता, पण पुढे काय घडलं ज्यामुळे हा दिवस खरंच खास बनला ते तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या. आणि या आहे आमच्या आई, आणि त्या एका निवांत जागी बसून मोबाईलवर इंदोरीकर महाराजांचं कीर्तन ऐकत होत्या. आणि त्यांना ते अगदी मनापासून ऐकत होत्या, कारण त्यांना ते आवडतं आणि त्या नेहमी ऐकत असतात. तर आपण त्यांना ते कीर्तन वगैरे ऐकून झाल्याच्या नंतर आपण त्यांना एक प्रश्न विचारणार आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते इतक्या म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये कसं बोलतात आणि काय बोलतात हे तुम्हाला मी पुढे दाखवेलच. आपण त्यांना विचारू त्यांना हे कीर्तन कसं वाटलं ते. चला तर मग. हा इथे म्हण ना, निवांत का म्हणून बसले. इंदूरकराचं कीर्तन ऐकते. कीर्तन ऐकत तुम्ही. हे काय चालू बंद करून ठेवलं. तुम्हाला इंदोरीकर कोण आवडतं बरं? चांगलं सांगत होते. काय सांगतो? हा तेच सांगत ना कसं आहे काय सत्य घटनेवर. दुसऱ्या माणसांचं नाही आवडत. आईला एकटीला मोबाईल दिला, आई एकटीच हसत बसत खरं आहे. मोबाईल बघत आवडतो मला इंदोरीकरच कीर्तन. कुठं इथं जवळपास कीर्तन लागलं जाता का तुम्ही? इथं कुठं जवळ आहे का आता असल्यावर तेव्हा शाळेत होता आपण लावून येतं साप्त्यात. पैसे पण देईन त्याचं गावातले लोक वर्गणी घेऊन देऊ जाईन तरी पण सापत्यात कामधाम सोडून. आईचं हे वाक्य खूपच म्हणजे छान वाटत होतं. आणि या ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता शेळ्या वगैरे चारत होत्या आणि त्यांना आवाज देत होते, पण त्या मला पाहून जास्तच माझ्यापासून लांब पळत होता. आणि यानंतर पुढे काय होते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पहा. आणि वातावरण खूप असं छान झालं होतं आणि त्यातल्या त्यात आज पाऊस पण नव्हता, त्यामुळे आम्ही बसलो होतो थोडा वेळ त्या ठिकाणी. म्हटलं म्हणजे आमचं चाललं होतं गप्पा इकडच्या तिकडच्या ज्या चालू असतात दिवसभराच्या. दुपारी वातावरण पण छान होतं, ऊन पण नव्हतं आणि पाऊस पण नव्हता, त्याच्यामुळे बसले होते सगळेजण आणि गप्पा मारत होते. आणि अशा प्रकारे मग आजचा दिवस एन्जॉय करत होतो. आणि थोडंसं उंच भाग असल्यामुळे या ठिकाणावरून आजूबाजूचं देखील वातावरण खूप सुंदर दिसत होतं. आणि ह्याच निसर्गाचा आनंद घेत हवा पण सुंदर येत होती, त्यामुळे मग सगळेजण निवांत गप्पा मारत बसले होते तिथे. यानंतर आम्ही बराच वेळ एकत्र बसलो होतो आणि वेळ पण कसा गेला ते काही कळलंच नाही, कारण खूप दिवसानंतर असं निसर्गाच्या सानिध्यात बसलो होतो आणि बराच वेळ अशा गप्पा वगैरे झाल्या. आपल्या इकडं कोणाची गाडी आली एवढी फॅन्टॅस्टिक? आणि हे आहे आपलं शेततळ. पाऊस झाल्यावर हे खूप फुल भरतं, पण पाऊस एवढा झालाच नाही तरी पण हे एवढं भरलेलं आहे. त्यात काही पाणी पण साठवणूक करून ठेवतो आणि त्याच्यामध्ये आणखी मासे वगैरे सगळे सोडलेले आहेत. चला तर मग मला पाणी भरायचं होतं, म्हणून मग मी पुन्हा मोटर चालू करायची, त्यासाठी मग शेताकडे गेली होती पुन्हा. या ठिकाणी सगळं सोयाबीनच पेरलेलं होतं पूर्ण प्लॉटमध्ये.
सगळीकडे. आणि या ठिकाणी थोडंसं कांद्याचं रोप टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ते आत्ताशी थोडं थोडं उगून आलं आहे. आणि इथं 2 वाफे टाकलेले आहेत. चला तर मग आपण आता पाणी भरायचं आहे, त्यासाठी मग विहिरीची मोटर चालू करूया आणि नंतर मग घरी जावं लागेल पुन्हा, कारण लाईट जाण्याचा टायमिंगसुद्धा झालेला आहे. आणि या ठिकाणी ना छोटी छोटी म्हणजे तुम्हाला कोथिंबीर दिसत असेल, पण ती घरी खाण्यासाठी टाकली होती. याच्या अगोदर ती उन्हाळ्यामध्ये टाकली होती, तेव्हा खूप बाजार होते, पण आता नाही आहे त्याला एवढे बाजार. पाणी पाहू शकता, काही विहिरीत पडतंय आणि काही इथून डायरेक्ट आपल्या घराकडं पाईपलाईन केलेली आहे. त्या घराच्या म्हणजे पाईपलाईनीने डायरेक्ट घराकडं जाते. आणि ही आहे कोथिंबीर. मध्ये मध्ये कोथिंबीर इतका बाजार होता तेव्हा, होती थोडीफार, पण जास्त नव्हती. तेव्हा उन्हाळा होता, त्याच्यामुळं काय केली नाही, जास्त आलीच नाही ती. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आलीच नाही. आणि त्या तिकडे पण आहे थोडी घरापुरती खायला, तिथूनच घेऊन जातो. ती धने करायची म्हणून तिथं ठेवली होती. चला तर मग म्हटलं आलं इकडेच, तर मग आपल्या शेतातून सुंदर अशा फ्रेश मिरच्या पण घेऊन जाव्यात. कारण ह्या आहे ना मिरच्या आहे ना घरगुती पद्धतीने पिकवलेल्या आहेत, म्हणजे याच्यावर कोणती फवारणी वगैरे काही केलेली नाही आहे. म्हणजे प्युअर आपण जे ऑर्गॅनिक म्हणतो ना, तर त्या ऑर्गॅनिक पद्धतीचे आहे. आणि पाहू शकता इकडं किती अशा मिरच्या लागलेल्या आहेत. मी आता या घरी भाजीला लागतात आहे, त्याच्यामुळं तोडून घेऊन जाणार आहे. आणि साईज पण पाहू शकता, एकदम अशी जाड झालेली आहे त्यांची साईज. आणि खायला पण एकदम अशा जास्त तिखट पण नाही आणि टेस्टी लागते ते. आणि पावसामुळे ना झाडांना भरपूर अशा मिरच्या लागलेल्या होत्या, पण आपल्याला सगळ्या न्यायच्या नाही. तर आपण लागण तशाच घेऊन जातो, म्हणजे मी घेऊन जाते घरी. ताज्या नेल्या ना भाजीला चव पण वाढते आणि जवळच आहे, त्याच्यामुळे मग पाहिजे तेव्हा मी येऊन घेऊन जाऊ शकते. तर अशा पद्धतीने. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आणि हो, म्हणजे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला खूप सारे प्रेम द्या. आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.